बौद्ध जीवनमार्ग. सत असत आणि पाप. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कार्यात सहभागी बनू नका, पापकर्म करू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत परत शुभ कर्म करत राहिले पाहिजे. शुभकर्म इतके अविरत करीत राहावे की त्यायोगे अंतःकरणातील सगळ्या इच्छाही शुभकर्माकडे लागाव्यात. शुभकर्माचा संचय करत राहणे सुखकर आहे. शुभ कार्य मला साधणार नाही असं म्हणू नका. थेंबाथेंबाने पात्र भरते. थोड्या थोड्या शुभकार्याने शुभकर्म वाढत राहते. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते, ते कर्म चांगल्या रीतीने झाले असं समजावे. जे कर्म केल्याने पश्चातापाची वेळ येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते, ते काम चांगले झाले असे समजावे. जर मनुष्य शुभकर्म करत असेल तर ते त्याने वारंवार करत राहावे. त्यात त्याने आनंद मानावा. शुभकर्माचा संचय आनंदकारक असतो. जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात. पण त्याचे शुभकार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही असं माणसाने शुभकर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभकर्म करत राहिला तर परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा सुगंध अधिक उत्तम असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, पण शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत राहतो. अशुभ हे क्षुद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असं म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. ज्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, असं काम करणे बरं नाही. जर मनुष्य दुष्टपणाने बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते, त्याचप्रमाणे अशा माणसांच्या मागून दुःख धावत राहते. पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचारांचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभकर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते. जे कृत्य केले असताना खेद किंवा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट नव्हे. पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत नाही. पण ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीही दिसत नाही. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असं बोलत माणसाने अशुभला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प दुष्कृत्य करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मांसंबंधी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभकर्म आचरण्यात आळस करू लागला तर मग त्याचे मन अशुभमध्ये जास्त रममाण होते. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते. कुशल कर्म करत जा. अकुशल कर्म कधीही करू नका. कुशल कर्म करणारे इहलोकी धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपसते. कामुकतेने भय निपसते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो. भूक हा सगळ्यात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमललं की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागतं. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नांचा भंग करतं, तसं स्वनिर्मित स्वयंपोषित पापकर्त्याचा नाश करतं. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचवतो. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात, पण जी उपकारक आणि
हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण असतात. लोभ आणि तृष्णा. लोभ आणि तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. धनाचा सारखा वर्षाव करत राहिला तर कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना अशक्य आणि दुःखकर आहे. जे स्वलोकीच्या कामभोगातही आनंद मानत नाहीत, जो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो, तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते. लोभातून भय निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. तृष्णेपासून दुःख उत्पन्न होते. तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ध्येय चिंतनात काम व्यतीत करण्याचा द्वेष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते. म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतीही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही, त्यांना कोणतीच बंधने नसतात. कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय ही उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही किंवा भय नाही. कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते. कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनात मुक्त आहे त्याला दुःख नाही किंवा भय नाही. लोभापासून दुःख निर्माण होते. लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही किंवा भय देखील नाही. जो शीलवान आणि प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरा करणारा आहे अशा पुरुषावर सगळे लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर घरी परत आलेल्या पुरुषाचे आप्त, मित्र आणि हितैषी स्वागत करतात. याचप्रमाणे या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्माचे सत्कर्म आप्तेष्टांप्रमाणे त्यांचे स्वागत करते. कोणालाही क्लेश देऊ नका आणि दुसऱ्यांसंबंधी द्वेषभावना बाळगू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याची संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. क्षमा परमताप आहे. निर्वाण परमपद आहे असं बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा आणि दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवजित खरा श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे आणि प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धांचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे, त्याचप्रमाणे जो सुखाची इच्छा बाळगणाऱ्या प्राण्यांची हत्या करत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही, त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाणप्रद लाभलेलेच आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकर कष्ट करण्याची पाळी येते. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयमी आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही, तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जशी तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे का? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच परत येऊन पडते, त्याचप्रमाणे त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. क्रोध आणि वैर. मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा आणि शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागवलं, त्याने माझ्यावर कुरघोडी केली,
मला लुबाडलं असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत त्याचा क्रोध शांत झालेला असतो. शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागावू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सगळ्या बंधनांवर जय मिळवावा. येणेप्रमाणे जो नामरूप विषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा सारथी समजतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत, ज्यामुळे वैर वाढते. पदजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो, पण ज्याने जयापजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा मनुष्य शांत सुखाने झोप घेतो. कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंधासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीही शमत नाही. अवैरानेच ते शांत होते. हा सनातन धर्म आहे. मन घडवते तसा मनुष्य होतो. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल आहे. बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान आहेत. मनुष्य जर दुष्टचित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्टचित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा तसा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबर असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्या माणसाबरोबर राहते. मन हे ओढाळ, चंचल, दुर्निर्वार आणि दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र आणि सरळ करतो. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजेच कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ झालेले असते. ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवकलेले असते, अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखकारक असते. तू आपल्या स्वतःस एक द्वीप बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हीण कणाकणाने जाळून टाकतो त्याचप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातूनच जन्माला येऊन लोखंडाचा नाश करतो त्याचप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते. सगळ्यात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. भिक्कुनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुकर आहे. परंतु तो नम्र आहे, पवित्र अपवित्र यांचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मळ आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याचे जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परदागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणत असतो. माणसा, हे लक्षात ठेव. संयमहीनांची स्थिती चांगली नव्हे. लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाहीत याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबाबत मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. पण ज्याच्या मनातून या असल्या विचारांचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांतीच लाभते. कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. परदोष हे सहज दिसतात पण स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजारजांचे दोष पाखडीत असतो. पण ज्याप्रमाणे कपटी जुगारी,
अपेशी फासा लावून लपवून ठेवतो, त्याचप्रमाणे मनुष्य स्वतःचे दोष लपवीत असतो. जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो. पापापासून दूर राहा, पुण्य करत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा. ही भगवान बुद्धांची शिकवणूक आहे. आपण आणि आत्मविजय. जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळवण्याचा परिपाठ ठेवावा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे, दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणं कठीण. जो मूर्ख मनुष्य अहर्त, आर्य, शीलवान माणसांचे शासन उल्लंघतो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरते. आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो, आपणच आपणाला शुद्ध करू शकतो. शुद्धी आणि अशुद्धी या स्वतःवरच अवलंबून असतात. कुणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. जो केवळ सुख उपभोगांसाठी हापापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळी झाडं नाश पावते त्याप्रमाणे. ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह आणि बळकट असतो, तो ज्याप्रमाणे वज्रकापर्यंत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतः दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असं म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजवणारा होऊ शकतो. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःच शुद्ध होऊ शकतो, दुसरा कुणी शुद्ध करायला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवतो तोच खरा परमवीर आहे. प्रथम स्वतःचीच सन्मार्गावर स्थापना करावी आणि मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असं वर्तन करता कामा नये. स्वतःचं दमन करणे हे फार कठीण आहे असं म्हणतात. जर माणूस दुसऱ्या माणसाला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजवणारा होऊ शकतो. मनुष्य हा स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोणी संरक्षक कसा असणार? जो स्वतःचं रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणं दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवलं पाहिजे. प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती. बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. जो मनुष्य काय वर्ज्य करावे हे तुम्हाला दाखवतो, जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाकतांडण करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून, ज्याप्रमाणे गुप्तधन दाखवणाऱ्या माणसामागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा. अशा सत्पुरुषांचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही, भले करेल. जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवतो, अनुचित प्रकार करण्याचा प्रतिबंध करतो, तो सुजनांचा प्रिय आणि दुर्जनांचा अप्रिय ठरतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. सदाचारी पुरुषांशी मैत्री करा, श्रेष्ठ पुरुषाशी मैत्री करा. जो धर्म अमृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशल्याप्रमाणे धर्माने आनंद पावते. पाटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. बाणाकार बाणाला नीट वळवतो. सुतार लाकडाच्या ओंडक्याला वळण देतो. त्याचप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात. ज्याप्रमाणे भक्कम कातळ हा वाऱ्याने कंप पावत नाही, त्याचप्रमाणे शहाणी माणसे निंदा किंवा स्तुतीने विचलित होत नाहीत. ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते,
त्याचप्रमाणे धम्मश्रवणानंतर शहाणी माणसे शांत आणि गंभीर बनतात. सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात. ते इच्छातृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात. सुखाचा स्पर्श हो अथवा दुःखाचा स्पर्श हो, ते कधीही आनंदाने उन्मत्त झालेले किंवा निराशेने पछाडलेले दिसत नाहीत. जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते. पण जेव्हा पाप पक्व होते तेव्हा मूर्ख माणसाला दुःखातून बुडून जावे लागते. मूर्ख मनुष्याला आपण पाप केव्हा करत आहोत हे कळत नाही, पण दुष्ट मनुष्य मात्र आपल्याच दुष्कृत्याने अग्नीप्रमाणे जळत राहतो. जो जागा आहे त्याला रात्र प्रदीर्घ वाटते. जो थकलेला आहे त्याला 1 मैलाचा पल्ला लांब लचक वाटतो. ज्याला धर्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते. जीवन प्रवासाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकलेपणाने प्रवास करावा, पण मूर्खांचा सहवास मात्र कधीही करू नये. ही माझी दौलत आहे, हे माझे पुत्र, या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते. तो स्वतःचा स्वामी नसतो, तर मग स्वतःच्या दौलतीचा आणि पुत्रांचा स्वामी तो कसा असणार? मूर्ख ज्याप्रमाणे स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्या प्रमाणात तो शहाणा असतो, पण जो मूर्ख स्वतःला शाणा समजतो तो खराखुरा पुरा मूर्ख असतो. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य त्याला समजत नाही. बुद्धिमान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते त्याप्रमाणे त्याला तात्काळ सत्संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय राहत नाही. अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचेच शत्रू असतात, कारण ते दुष्कृत्य करतात आणि त्याची कटुफळे त्यांना चाखावी लागतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागते ते कर्म नीट झाले नाही असंच समजावे. जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ आनंदाने भोगता येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले आहे असं समजावं. जोपर्यंत दुष्कर्मांचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे वाटते, पण ते कर्म जेव्हा पतन होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते. दुष्कर्म जगत प्रसिद्ध झाले की ते दुःखात पर्यावसित होते आणि ते करणाऱ्या मूर्खाचे सुदैव नष्ट होते. फार काय ते त्याचा शिरच्छेदही करते. मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी, भिक्खूमध्ये अग्रमान, विहारात स्वामित्व, लोकांमध्ये सन्मान याची खुशाल हाव धरू द्या. केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाहीत. त्याचे वय कितीही होऊ द्या, त्याला लोक पोकळ डौलाचा म्हातारा म्हणूनच म्हणणार. जो सत्यवान, सद्गुणी, कारुणिक, संयमी, नेमस्त, शुद्धाचरणी आणि शहाणा आहे त्यालाच लोक वडील समजतात. कितीही बहुभाषी असला, वाणीने कितीही सुंदर असला तरी जो मत्सरी, कृपण, अप्रामाणिक आहे तो सन्मानाला पात्र ठरत नाही. ज्याच्या ठिकाणी हे सगळे दुर्गुण नाहीत, ज्याचे दुर्गुणांचे अमूलाग्र उच्चाटन झालेले आहे, तो दोषमुक्त आणि शहाणा असतो, तोच सन्माननीय असतो. जो मनुष्य एखादी गोष्ट हौसेने तडीला नेतो, जो न्यायी नव्हे, उलट जो सत आणि असत यांचा भेद करतो, जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दाखवतो, जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो, त्याला न्यायी पुरुष म्हणतात. फार बोलतो एवढ्यावरूनच कुणीही पंडित ठरत नाही. जो क्षमाशील आहे, जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झालेला आहे, तोच खरा पंडित होय. फार बोलता एवढ्यावरूनच कुणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही. जरी माणसाचे ज्ञान अत्यल्प असले तरी तो धम्माला साक्षात पाहतो. जो धम्माची कधीही हेळसांड करत नाही तोच धम्माचा आधारस्तंभ असतो. माणसाला दूरदर्शीपणा, शहाणा, संयमी, सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा, त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी, पण विचारीपणाने त्याची संगत धरावी. जर माणसाला दूरदृष्टीचा, शहाणा, संयमी सोबती लाभला नाही तर जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपट एकट्यानेच आक्रमावा. एकांत पत्करला, पण मूर्खांची संगत नको. पाप करू नये आणि अगदी थोड्याच इच्छा ठेवून वनराजाप्रमाणे एकटेच आपला जीवनप्रत आक्रमित राहावे. प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत,
कारण काही असले तरी भोगसामग्री सुखदायक आहे. कारण काही असले तरी सत्कर्म हे सुखदायक आहे. मरणाची घडी जवळ आली असताना सत्कर्म सुखदायक आहे. दुःखाचा त्याग सुखदायक आहे. जगात मातेची अवस्था सुखकारक आहे. पित्याची अवस्था सुखकारक आहे. श्रमणाची अवस्था सुखकारक आहे. वार्धक्यातही टिकणारा सद्गुण सुखदायक आहे. खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर आहे. ज्ञानार्जन सुखकारक आहे. पापत्याग सुखदायक आहे. मूर्खांचा सहवास दीर्घ दुःख देतो. शत्रूंच्या सोबतीप्रमाणे मूर्खांची सोबत दुःखदायक आहे. आप्तेष्टांच्या भेटीप्रमाणे सत्संगतीही सुखकर आहे. म्हणून माणसाने शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्यदक्ष श्रेष्ठांच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रांच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सुजनांचे अनुयायी व्हावे. डामडौल, प्रीती आणि आसक्ती यांच्या उपभोगांची कास धरू नका. ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाटेला पुरेसा आनंद येतो. आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचा निराश करतो तेव्हा तो शहाणपणाच्या एकाहून एक उंच अशा शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो. दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसांना पाहत असतो. त्याचप्रमाणे दुःखमग्न असलेल्या जनमर्दांकडे दृष्टिक्षेप करीत असतो. अविचारी माणसात विवेकशील, निद्रास्तात जागृत असा शहाणा मनुष्य दुबळ्यांना मागे सारून पुढे सरत असतो. विवेकशील आणि एकाग्रता. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवत जा. सावधान राहत जा. आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचारानेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करत राहते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. अविचारी बनू नका आणि आपल्या विचारांवर लक्ष असू द्या. कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटत असतो त्याचप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा. शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी. कारण ते कळायला कठीण, अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळेल तिकडे सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत. कशा तरी साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही. माझे मन एकेकाळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते. पण ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वळवीत असतो त्याप्रमाणे मी आता माझ्या मनावर स्वामित्व गाजवतो आहे. दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. दूरवर भरकटणाऱ्या मनाला लगाम लावणारे काम बंधनापासून विमुक्त होतात. जर माणसाची श्रद्धा अचल नसली, जर सद्धम्म त्याला अज्ञान असेल आणि जर मनःशांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही. एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्टाला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते. आईबाप, आप्तेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन अधिक हित करते. जागरूकता, कळकळ आणि धैर्य. शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तिथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहत असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे. निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागरूक असा शहाणा मनुष्य घोडा जसा अडेल तट्टूला मागे टाकून पुढे जात असतो अशी प्रगती करत असतो. निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका. कामभोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. दक्षता अमर आहे. अविचार मृत्यूचे पद आहे. अप्रमादी हे कधी मरत नाहीत, उलट प्रमादी हे मृतवतच आहेत. दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरवलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एखादे ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. सावधान चित्त रहा. आळस सोडा. सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो.
आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी यांच्या सहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा. प्रमादात फसू नका. विषय उपभोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना आणि ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. जो अप्रमत्त आणि जागरूक आहे, स्मृतिमान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे, जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे आणि अप्रमत्त आहे, अशा पुरुषाचे यश सारखे आणि सारखे वाढतच असते. दुःख आणि सुख, दान आणि कर्म. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. पण दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असं नाही. सुख लाभतं ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्षुधा हा भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. जो आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला पाहिजे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. शेत जसं तणाने नाश पावते त्याचप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते. म्हणून वीतराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याचप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते. म्हणून गर्वहिरीत पुरुषांना केलेले दान म्हणजे फलदायक आहे. शेत जसे तणाने नाश पावते त्याचप्रमाणे मानवजात विषय उपभोगाने नाश पावते. म्हणून विषयानासक्त पुरुषांना केलेले दान हे महान फलदायक होते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद सर्व आनंदात श्रेष्ठ आनंद आहे. विजयातून द्वेष उत्पन्न होतो, कारण जीत हा दुःखी असतो. जय अपराजाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही, द्वेषासारखे दुसरे निशाण नाही, शरीरासारखे दुसरे दुःख नाही, शांतीसारखे सुख नाही. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्य करतात, काय पूर्ण करतात आणि काय अपुरं सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि आपण काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकांत प्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते. तेजस्वी घोड्याला भरधाव राखण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये त्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे का की जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडत नाही. कुणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्याशी जसं बोलाल तसं प्रत्युत्तर येईल. क्रोधायुक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल. रथाच्या चाकाला जशी खीळ असते त्याचप्रमाणे या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छ आणि निस्वार्थीपणा आहेत. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात. तथागत जसे वागतात तसे ते बोलतात. ते तथाभाषी, तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. हा बुद्ध जीवन मार्ग आहे. सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून कधीही विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहेत, पण सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही, तर तो बहुजनांच्या सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण आहे. अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्य चतुष्ट आहे. श्रेष्ठ वैषयिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष आहे. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. या मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल. दुःख कंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला. तथागत
हे केवळ पथदर्शक आहेत, प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करायचा असतो. सर्व सृष्टी पदार्थ हे विनाशाधीन आहेत हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत हे जे ओळखतो त्याला दुःख कधीही स्पर्श करत नाही. जेव्हा जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तेव्हा जागा होत नाही. जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही. भाषणात सावध असणे, विचारात संयम असणे, कायेने कोणतेही पाप न करणे, हे काया वाचा मनसा आचारावायचे 3 मार्ग अवलंबल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे. अधर्माने वागू नका, अविचाराने जगू नका, दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका. जागे व्हा, सुस्त पडू नका, सद्गुणाची कास धरा. सद्गुणी इहलोकी सुखी असतात. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात, जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात, त्यांचे दुर्विकार शेवटी लोप पावतात. अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक फार दूषण देतात आणि जो अगदी थोडं बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर ज्याला दूषणच लावलं जात नाही असा या जगात कुणीच नाही. ज्याला सदैव दूषणे देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि यापुढेही कधी होणार नाही. वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिभेचा संयम करा. मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणांचा आचार करा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमाद हा मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटं समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरं समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे, त्यांना सत्य लाभते. घर नीट साकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याचप्रमाणे असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते. घर जर नीट साकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याचप्रमाणे सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही. उठा, प्रमादी राहू नका. धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा. जो याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि सर्वलोकी सुखी होतो. सन्मार्गाचा अवलंब करा, कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि सर्वलोकी कायम सुखी होतात.